कुठल्याही कॅरेक्टरची ऑडिशन द्यायची असेल तर सुरुवात होते ती हेअर आणि मेकअप पासून. आपण मेकअप वरती चर्चा केलेली आहे. आज मी तुम्हाला हेअर बद्दल सांगणार आहे. तर हेअर कसे असावेत? आता मी तुम्ही बघितलं तर काहीच केलेलं नाहीये. मी फक्त वॉश अँड वेअर केलंय. म्हणजे काय तर आय जस्ट वॉश्ड माय हेअर आणि मी फक्त ते विंचरलेले आहेत. पण आधी काय होतं गंमत काही वर्षांपूर्वी टिपिकली स्ट्रेट केस आणि असे स्ट्रेटन्ड प्रॉपर प्रिम अँड प्रॉपर लुक हे खूप फॅशन मध्ये होतं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता नॅचरल लुक, रेग्युलर लुक, थोडंसं व्हॉल्यूम, थोडेसे स्टेप्स अशा प्रकारचे लुक्स पण कॅरेक्टर्सना आवडतात, कॅरेक्टर्ससाठी अप्रिशिएट होतात. त्यामुळे आता जेव्हा आपल्याला हेअर ड्रेसिंग करायचं असेल तर तेव्हा आपण ह्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे. कुठल्याही ऍक्टरचे केस या लेंथचे असावेत की त्याचा आंबाडा बांधता आला, त्याची वेणी पण घालता आली, त्याला एखादं विगचं सप्लिमेंट लावायचं असेल तर ते करता आलं. त्यामुळे अशा प्रकारचा लेंथ असायला पाहिजे केसांचं, जसं माझं आता आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेअरडू सहज करता येतो. केस जर खूप लांब असतील तर इट बिकम्स डिफिकल्ट, केस जर खूप लहान असतील तर इट बिकम्स डिफिकल्ट. स्ट्रेटन्ड जर टिपिकली केस नसतील तरी सुद्धा अशा प्रकारचे वेव्स सध्या फॅशन मध्ये आहेत. भरपूर कर्ली केस हे पण फॅशन मध्ये आहेत. मला आठवतं मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा द फर्स्ट थिंग दॅट आय बॉट वॉज अ स्ट्रेटनर, की केस प्रॉपर परफेक्ट स्ट्रेटन करायचे आणि मग ऑडिशनला जायचं. पण आता लकीली कॅरेक्टर्स आणि कॅरेक्टरायझेशन हे इतके ओपन एंडेड आहे आणि इतकी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये की कुठेच कंपल्शन नाहीये की सरळच केस पाहिजेत. सो इफ यू हॅव नाईस कर्ल्स ते छान स्क्रंच करून किंवा एखादं छान प्रोडक्ट वापरून पण ते असे छान सेट करता येतात. व्हॉट आय एम ट्राइंग टू से हिअर इज की जेव्हा आपण केस बसवतो, आपण जेव्हा हेअर ड्रेसिंग करतो तेव्हा सर्वात महत्वाचं ऍक्टरसाठी आणि ऑडिशनसाठी असतं ते चेहरा दिसणं. त्यामुळे असे केस जे चेहऱ्यावरतीच येत आहेत किंवा खूप चप्पू मागे केलेले केस, ह्याच्यातला कुठलाच लुक वर्क होत नाही. एक छान रेग्युलर वॉश अँड वेअर लुक्स ऑलवेज नाईस. आणि त्याच्यासाठी केसांची पण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे केस छान धुतलेले पाहिजेत, सेट केलेले पाहिजेत. तुमच्या चेहऱ्याचं स्ट्रक्चर आणि फेस कट हा केसांमुळे खूप बदलतो. जर लांब केस असतील तर चेहरा जास्ती उभट वाटू शकतो, जर छोटे केस असतील तर चेहरा जास्ती गोल वाटू शकतो. त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरती किती वजन दाखवायचंय किंवा तुमच्या चेहऱ्याचं ऍक्च्युअल ओरिजिनल स्ट्रक्चर काय आहे त्याप्रमाणे पण केसाची स्टाईल, हेअरस्टाईल किंवा लेंथ ही आपण ऑल्टर करायला पाहिजे. सो माझा चेहरा थोडासा लॉंगिश आहे म्हणून मी एवढी लेंथ ठेवते. पण बॅक इन द डेज मध्ये खूप लांब केस पण होते. मी ह्याच्यापेक्षा खूप लहान केस कट केले, फंकी दिसण्याची टेंडन्सी निर्माण होते. अलॉंग विथ द लेंथ आणि स्टाईल केसाचा कलर पण खूप महत्वाचा आहे. सो अगेन मी मगाशी म्हटलं तसं की आता वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स नाटक, सिनेमा, सिरियल, OTT वरती असतात. त्यामुळे टिपिकली ब्लॅक हेअर, स्ट्रेट हेअर हे ह्याची गरज नाही. त्यामुळे एखादी रेड स्ट्रँड, एखादे स्ट्रीक्स, कधी बेज किंवा गोल्डन स्ट्रीक्स हे पण वर्क करून जातात. खाली वेगळा रंग दिलाय हे वर्क करतं. द मोस्ट इंटरेस्टिंग आय थिंक इज की हल्लीच्या काळामध्ये व्हाईट हेअर पण वर्क करतात. सो सॉल्ट अँड पेपर हा लुक बऱ्यापैकी इन आहे. सॉल्ट अँड पेपर नॅचरली असलेले जे ऍक्टर्स आहेत त्यांना त्यांच्या लुकसाठी, म्हणजे ऑफकोर्स परफॉर्मन्स महत्वाचा आहे, पण त्यांना त्यांच्या लुकसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. पुरुषांना बियर्ड मध्ये पण आणि बायकांना आणि पुरुषांना दोघांनाही केसामध्ये खूप छान दिसतं. असं अजिबात नाहीये की डार्क कलरचेच केस पाहिजेत. इनफॅक्ट टिपिकली फुल ब्लॅक हेअर आपण पाहिलं तर मॅक्सिमम शॅम्पू ऍड्स वगैरे मध्येच बघायला मिळतात. नॉर्मली आपल्या सगळ्यांचेच केस थोडेसे डार्क ब्राऊनच्या झोन मध्ये जाण्याची टेंडन्सी असते. सो नाईस कलर ऑलवेज लुक्स गुड. तुमचे जर ओरिजिनली केसांचा रंग एक पर्टिक्युलर असेल तर आय वुड डेफिनेटली टेल यू की कलर करू नका. कीप युअर ओरिजिनल हेअर कलर. आय थिंक इट ऑलवेज वर्क्स बेटर. हल्ली अजून एक फॉर्म मध्ये असलेली गोष्ट म्हणजे हेअर एक्सटेन्शन. काही नाही, सिम्पल हेअर
मोठा केस असतात मोठे, आणि त्याला वरती क्लिप असते, जशी टिकटॅक क्लिप्स आपण साध्या लावतो तशी साधी क्लिप असते, आणि त्याच्याने आतमध्ये क्लिप करायचं आणि त्याच्यावरती केस सोडायचे. त्याच्यामुळे ज्यांचे केस पातळ असतात त्याला एक मस्त व्हॉल्यूम मिळू शकतो. तुमचे जर स्टेप्स असतील आणि समजा एवढी लेंथ असेल आणि जास्ती लांब दाखवायचं असेल, तर पूर्ण कैची विग न लावता हे जर एक्सटेन्शन लावले तर त्याला जास्ती लेंथ पण मिळू शकते. आधीच्या काळामध्ये ना रेग्युलर विग वापरायचे, म्हणजे अगदी इथून विग चिकटवायचे, तुम्ही पाहिलं असेल जुन्या काळात वगैरे तर, किंवा इथून विग चिकटवायचे, म्हणजे प्रॉपर असे क्लिपॉन्स बिपॉन्स हेअरपिन्स वगैरे लावून आतले केस पॅक करून वगैरे असं खूप सगळं ते असायचं. पण हल्ली हे एक्सटेन्शन्समुळे हे सगळं खूप सिम्प्लिफाय झालंय. पटकन आपण केस उचलून आतमध्ये ते एक्सटेन्शन क्लिप ऑन केलं की जस्ट इट सिट्स वेल, त्यामुळे कुठेही जाताना सहज वापरता येईल असं ते प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या केसांवरती तुम्हाला कमी काम करायला लागतं. म्हणजे आय डोंट नीड टू स्ट्रेटन माय हेअर, मी फक्त वरचे एवढे स्ट्रेटन केले आणि इथून जर एक्सटेन्शन लावलं तर एक्सटेन्शनला कर्ल्स केले, एक्सटेन्शनला टॉंग केले, स्ट्रेटन केले, जे काही केले तर ते त्या पर्टिक्युलर एक्सटेन्शन वरती होतं आणि माझे केस बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वाचतात, डॅमेज होत नाहीत. सो हेअर एक्सटेन्शन हे खूप क्विक फिक्स स्मार्ट आयटम आहे केसांसाठी. तोही इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. यू शुड हॅव सम. काही प्रोडक्ट्स जे हेअरसाठी असतात ते डेफिनेटली वापरावेत. स्प्रे असतात, हेअर कलर्स असतात, आणि हल्ली मार्केटमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स मिळतात, त्यामुळे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. अडिशनली वेगवेगळ्या पद्धतीचे कोंब मिळतात, कंगवे मिळतात, राऊंड ब्रश असतो, फ्लॅट ब्रश असतो, टेल कोंब असतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्याची वेगवेगळी पद्धतीने केस करताना उपयोग होतो. सो ऍक्टर म्हणून तुमच्याकडे हे प्रोडक्ट्स जर असले तर यू कॅन डू अ बेटर हेअर डू. वन मस्ट प्रोडक्ट इज अ टेलकोम. प्रत्येक ऍक्टरकडे एक टेलकोम असलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे केस नीट बसवणं आणि सेट करणं हे खूप खूप इझी होऊन जातं. आणि टेक्निक असतं टेलकोम वापरायचं. एकदा तुम्ही वापरायला सुरुवात केली की ती तुम्हाला येईल. स्ट्रेटनर पण वापरायचा असेल तरी त्याच्याबरोबर टेलकोम वापरायचा असतो. या सगळ्या गोष्टींमुळे केस छान सेट होतात. हेअर स्प्रे वापरताना मला नेहमी भीती वाटायची, पण हल्ली मार्केटमध्ये खूप छान हेअर स्प्रे मिळतात आणि त्याचं एक फार सिम्पल टेक्निक आहे की डायरेक्ट हेअर स्प्रे डोक्यावर मारायचा नाही, तर तो पहिल्यांदा टेलकोमवर मारायचा आणि मग टेलकोमने केस सेट करायचे. म्हणजे स्प्रे पण केसाला लागतो, पण भस्कन खूप सगळा स्प्रे डोक्यावर लागून चपट होत नाहीत केस. सो केस सेट करण्याच्या ह्या काही टिप्स आहेत, काही पॉइंटर्स आहेत. लुक टेस्टसाठी, ऑडिशन्ससाठी तुम्ही अशा पद्धतीने, इनफॅक्ट इवन वेन यू वॉन्ट गो आउट, कुठेतरी बाहेर जायचं असेल तर अशा पद्धतीने छान तुम्ही केस सेट करू शकता आणि आय एम शुअर इट विल मेक यू लुक बेटर.